हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे खुसखुशीत कोथिंबीरच्या वड्या। कोथिंबीर ना मी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती पाणी नितळत ठेवली आहे मी बाजूला। मी आता काय काय साहित्य घेतले आहे, कोथिंबीर घेतले, बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ, लसूण, आलं, चिंच, मिरची आणि सफेद तीळ। आपण जी कोथिंबीर धुवून घेतली ना स्वच्छ, ती आपल्याला कॉटनचा कपडा असेल ना त्याच्यावरती आपल्याला ती व्यवस्थित पसरून त्याच्यातलं जे पाणी असेल ते आपल्याला पूर्ण ऑब्झर्व करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आपल्याला पूर्ण ड्राय करून घ्यायची, त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे, सुकवून घ्यायचे। नाहीतर जसं ओलं ठेवली ना तर बेसन जास्त लागतं त्याच्यासाठी। मग ते एकदम कोथिंबीर खाताना ना कोथिंबीरची टेस्ट नाही, पूर्ण बेसनची आपल्याला टेस्ट येते। त्याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर मधलं जेवढंही पाणी असेल ना ते पूर्ण आपल्याला काढून ती पूर्ण सुकी करून घ्यायची, आपल्याला पूर्ण ड्राय करायचे। अशा पद्धतीने मी पूर्ण त्यातलं पाणी मी काढून घेतलंय कॉटनच्या कपड्याने। आणि पुन्हा मी आता ती आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। बघा किती एकदम मस्त हे झाले, सुकले चांगली ती। आता आपल्याला ना बारीक चिरून घ्यायचे एकदम। जर आपण जाडसर चिरली ना तर त्याचे जे देठ वगैरे असतील ना ते कापताना आपल्या नंतर ना मध्ये येऊ शकतात। त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने कोथिंबीर। हे बघा किती बारीक चिरले कोथिंबीर। एका प्लेटमध्ये आपण कोथिंबीर काढून घेऊया। आणि आपल्याला ना कोथिंबीरमध्ये टाकण्यासाठी ना ठेचा बनवायचा आहे। म्हणजे आपल्याला त्या हिरव्या मिरच्या आहेत ना, हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 5-6, लसणीच्या पाकळ्या घेतल्यात मी, आलं थोडंसं घेतलं आणि जिरं घेतले। जिरं टाकलं ना खूप टेस्ट ही वेगळी आणि खूप छान टेस्ट येते। आणि आपल्याला हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे, त्याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे। थोडासा जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही पाहू शकता किती मी जाडसर ठेवले ते। आता आपण ना कोथिंबीरमध्ये सर्वात प्रथम आपण बेसनचं पीठ टाकून घेऊया। आपल्या अंदाजाने घ्यायचं, जास्त पण पीठ नाही टाकायचं, नाहीतर पीठच लागेल, कोथिंबीरचा कुठेही टेस्ट येणार नाही। त्यानंतर मी तांदळाचं पीठ टाकलंय, सफेद तीळ टाकलेत मी। तीळ टाकायचेच, कारण तीळ टाकल्यावर ना खूप छान कोथिंबीर वाटते, कोथिंबीरची वडी खूप छान दिसून येते। त्यानंतर जो ठेचा केला होता आपण तो ठेचा टाकलाय, थोडीशी हळद टाकले मी, चवीनुसार मीठ टाकते, थोडंसं मी लाल तिखट टाकणार आहे। किती छान वाटतं, एकदम रंगीबेरंगी कलर असं वाटते। आणि थोडासा गरम मसाला मी टाकते आणि थोडीशी चिंच आपण टाकूया, आंबटपणा थोडासा म्हणून। आणि हे आपण सर्व प्रॉपर मिक्स करून घेऊया। आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं आहे, कारण कोथिंबीरला पाणी थोडं सुटतं म्हणून आपण पाणी लगेच नाही टाकायचं। पूर्ण आधी प्रॉपर आपण मिक्स करून घेऊया, सर्व मसाले, सर्व ठेचा वगैरे ना प्रॉपर मिक्स झाला पाहिजे। कोथिंबीरच्या वडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नाही लागत, थोडंसं आपल्याला पाणी ना ॲड करायचं आहे। लगेच पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे, थोडं पाणी आपल्याला घेऊन हातावरती आपल्याला प्रॉपर मळून घ्यायचं आहे कोथिंबीरचं। बघा मी तेवढंच पाणी फक्त मी वापरलं थोडंसं, आणि थोडं मी तेल लावून घेतलंय कोथिंबीरच्या वडीला। आणि सफेद तीळ बघा, तुम्ही पाहू शकता तीळ किती सुंदर वाटतात वरती, आणि कापल्यावरती सुद्धा तीळ एकदम मस्त वाटतात, म्हणून तीळ टाकाच, खूप छान वाटतात। हे बघा मी असे ना 2 रोल करून घेते, किती मस्त झालं, एकदम घट्ट। आणि आता आपण चाळण घेऊया, चाळणीला तेल लावून घेऊया आपण, आणि त्याच्यावरती आपण जे 2 रोल केलेत कोथिंबीरच्या वडीचे ते आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया। पाण्याला चांगले उकळी पण आले, आणि आपण चांगलं शिजून घेऊया।
आपण ढाकण टाकूया आणि आपण एक 15 मिनिटांनी आपण चेक करूया. 15 मिनिटांमध्ये आपली 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली कोथिंबीरची वडी रेडी होणार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि आपली कोथिंबीरची वडी पण रेडी झाले. आता आपण ना कट करून घेऊया पीसेस त्याचे. एकदम पातळ असे पीस आपण त्याचे करून घेऊया कोथिंबीरच्या वडीचे. बघा किती इझिली कट होतंय. कोथिंबीर आपण बारीक कट केले ना त्याच्यामुळे एकदम छान प्रॉपर आपली वडी कट झाले. बघा कुठेही तुकडा नाही पडलाय, कुठेही काही नाही. प्रॉपर एकदम आपली कोथिंबीरची वडी रेडी झाले. आता आपल्याला ना तेल चांगलं गरम झालं एकदम. आता आपल्याला हे पूर्ण डीप फ्राय करून घ्यायचं आहे. कोथिंबीरची वडी एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी कोथिंबीरची वडी आपली रेडी झाली आहे. कलर पण किती सुंदर आला आहे. तुम्हाला माझी डिश कशी वाटली कोथिंबीरची वडी ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. विहान, तुझी फेवरेट कोथिंबीरची वडी टेस्ट करून बघ. हा, कशी झाली बेटा? क्रंची. कशी? क्रंची. क्रंची. थँक्यू.